हरियाणा विधानसभेच्या निकालात मोठा फेरबदल होताना दिसतोय। हरियाणात भाजपने मुसंडी मारायला सुरुवात केलेली आहे। कलानुसार हरियाणात सध्याच्या घडीला भाजपला बहुमत मिळत असल्याचे चित्र आहे। कलानुसार भाजप 50 जागांवर आघाडीवर आहे। कलानुसार हरियाणात काँग्रेस 33 जागांवर सध्याच्या घडीला आघाडीवर आहे। हरियाणात विनेश फोगाट पिछाडीवर गेलेली आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी। तर हरियाणात फेरबदल होताना दिसतोय। कलानुसार हरियाणात सध्या भाजपला बहुमत मिळतंय असं चित्र आहे। भाजप तब्बल 50 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला 33 जागांवर आघाडी मिळताना बघायला मिळते आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनेश फोगाट ही पिछाडीवर जाताना दिसते। हरियाणात गेल्या काही मिनिटांमधला हा फेरबदल म्हणावा लागेल। कलानुसार हरियाणात भाजपला बहुमत मिळताना दिसतं आहे। गेल्या काही वेळापूर्वी काँग्रेस या ठिकाणी आघाडीवर असल्याचं चित्र हरियाणामध्ये बघायला मिळत होतं, मात्र सध्या कलांमध्ये मोठे फेरबदल झालेले आहेत। सध्याच्या कलानुसार भाजपने मुसंडी मारलेली आहे। तब्बल 50 जागांवर सध्या हरियाणामध्ये भाजपला आघाडी मिळताना बघायला मिळते, तर इकडे काँग्रेसला मात्र 30 ते 33 जागांवर आघाडी मिळताना बघायला मिळत आहे। सोबतच विनेश फोगाट देखील पिछाडीवर गेल्याचं बघायला मिळत आहे। तर आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना सध्या आपल्या सोबत आहे। उर्वशी, काही वेळापूर्वी निकालाचं चित्र काही वेगळं असेल असं बघायला मिळत होतं, मात्र हरियाणात अचानकपणे भाजप मुसंडी मारते। नेमकं काय घडतंय हरियाणामध्ये? कुठे आपण सगळे एका ठिकाणी सकाळपासून आपण बोलत होतो किंवा आपण बघत होतो की काँग्रेस ही आघाडीवर आहे। आता सध्या परत आपण बघितलं तर अचानक असा पिक्चर आणि सिनारिओ चेंज झाला आहे। काँग्रेस जे आहे आता मागे गेली आहे आणि भाजप पुढे आहे। आपण 12च्या आसपास आपण बघितलं तर पिक्चर हा क्लिअर होणार, सिनारिओ क्लिअर होणार की नेमकं कोण जिंकतो आहे हरियाणामध्ये आणि कोणाच्या सीट पुढे आहे। इंडिपेंडेंट पण पहिले रोल प्लेयर चांगले होते, पण आता इंडिपेंडेंट कॅन्डिडेट जे आहेत ते पण 6-7 आघाडीवर आहेत, पुढे आहेत। बाकीचे अजून काय पुढे नाही आहेत। तर काँग्रेस आणि भाजपमध्ये एक कट टू कट असा फाईट आहे असं दिसून येत आहे हरियाणामध्ये। पहिले काँग्रेस पुढे होती, आता भाजप पुढे आली आहे आणि काय सिनारिओ आहे हे 12च्या सुमारास आपल्याला एक क्लिअर पिक्चर दिसून येईल असं कळून येतंय। नक्कीच उर्वशी, त्याच्यामुळे आता आपण बघतोय की काँग्रेसला 35 जागांवर आघाडी मिळते, तर भाजप 47 जागांवर आघाडीवर आहे। हरियाणातलं हे चित्र। धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।